करण्याचा प्रयत्न हा दोन्ही संघांचा आहे. परंतु कोणता संघ हा सामना जिंकेल, कोणता संघ पुढे क्वालिफाय होईल ते आपल्याला पाहायचं आहे. दोन्ही संघाने एक एक सामना मात्र गमावला आणि कदाचित इथून जर हा सामना देखील गमावावा लागला तर मात्र या स्पर्धेतून कालच्या दिवसामध्ये एक गोष्ट आपण ऑब्झर्व केली तर चेसिंग करताना कोणताही संघ जिंकलेला नाही. मॅच ऑन, पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. मॅचला होईल सुरुवात. गणपती बाप्पा मोरया या स्पर्धेची सुरुवात काल झाली. आजचा दिवसाचा श्री गणेशा पहिलाच बॉल फटका चांगला आहे लॉंग ऑफला, जिथे फिल्डर तैनात. एका टप्प्यावरती कल्पेश चेंडूची फेकी करेल त्या अगोदर मात्र एक सिंगल रन कंप्लीट. सतीश पाटील फिल्डर होते, त्या ठिकाणी मिळेल ते एक सिंगल. सिंगलच्या बरोबरीने खाता अकाउंट ओपन होतं बॅटिंग करणाऱ्या शरण्या 11 या संघाचं. गोलंदाजी महाकवरती पहिला गोलंदाज निलेश मस्कर यांना आपण पाहतोय. निलेश परदेशी यांना आपण पाहतोय ओव्हर द विकेटनं. पॉवर प्ले नंबर 1चं षटक आहे. अर्थातच आज सगळे सामने 4 ओव्हरचे असतील. क्रॉस बॅटनं मारण्याचा प्रयत्न होता, थोडे शप्पल झाले, जागा बनवली होती ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे. चांगला लेंथ वरती चेंडू डिलिव्हर केलाय तो गोलंदाज निलेश परदेशी या गोलंदाजानं. नागेश गांधी आणि त्यानंतर नितीन कांबळे ही जोडी मैदानात आहे. ओ यावेळेस मात्र थोडीशी दिशा भरकटलाय. गोलंदाज लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू. पंचांचा मात्र वाईट बॉलचा इशारा येतोय. पहिली एक्स्ट्रा धाव बॅटिंग करणारा शरणा 11 संघामध्ये ऍड होईल. नाही नाही नाही, पाठी म्हणजे डायरेक्ट पाठी गेलाय का? नाही ना, ओके ओके. जर डायरेक्टली पाठी बॉल गेला तर रन आहे आणि तिथे जर बॉल लागला तर तुम्हाला धाव धावून घ्यायची आहे. नाहीये नाहीये, धावून रन घ्यायची आहे. पुन्हा एकदा आम्ही नियम तुमच्या समोर अनाऊन्स करतोय. मागे बॉल जर गेला डायरेक्ट तर एक रन आहे, अन्यथा रन तुम्हाला धावून घ्यायची आहे. हो, कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न. अगदी एक्स्ट्रा कव्हर पॉइंटचा फिल्डर बॉल पर्यंत येतो. चेंडूची उचली होईल, फेकी होईल, त्या दरम्यान 2 धावा या वेगाने कंप्लीट केल्यात. 2च्या मदतीनं संघ पोहोचलाय तो 4 या आकड्यावरती. 3 धावा धावफलक्यावरती लागल्यात. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम नाही आहे. अगदी दोन्ही संघानं जर स्कोर लेवल झाली तर मग सुपर ओव्हर खेळवली जाईल. कंपल्सरी ड्रेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. अगदी ज्या वेळेला 4 ओव्हरची मॅच असेल त्यावेळेला 40+ गोलंदाजाला पहिलं षटक टाकणे अनिवार्य आहे. हा नियम देखील सर्वांच्या लक्षात राहू द्या. स्पर्धा चांगली आहे, स्पर्धेसाठी काटेकोर नियम लावलेत. फुल टॉस बॉल होता, फुल लेनचा चांगला फटका गॅप मधून सतीश पाटीलच्या डोक्यावरून बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. आजच्या दिवसातील हा पहिला चौकार. चारच्या मदतीने धावसंख्या पोहोचली ती 9 या आकड्यावरती. शेवटचा बॉल खूप टप्पाचा होता, बेरकावण्याचा प्रयत्न मिड ऑफला क्लिअर करता आला नाही. या जेल ड्रॉप हर्षद होते त्या ठिकाणी, थोडीशी चूक झाली आहे. सहज झेल होता. अगदी आपण अक्षर रिप्ले मध्ये पाहिलं तर कठीण काहीच नव्हतं, परंतु सहज आणि सोपा झेल ड्रॉप झालाय आणि त्यानंतर मिळाल्या त्या 2 धावा आणि 2च्या बरोबरीने पहिल्या ओव्हरची समाप्ती झाली. पहिल्या ओव्हर नंतर संघ पोहोचलाय तो 9 या आकड्यावरती. डीच आहे.
पहिल्या ओव्हर नंतर धावसंख्या धावफलक्यावरती 11 पाहायला मिळाली आहे. सलामीची जोडी मैदानात आहे नागेश आणि त्यानंतर नयनला आपण मैदानात पाहतोय, नितीनला मैदानात पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती दुसरा गोलंदाज ओव्हर द विकेटनं प्रथमेश. पहिलाच बॉल हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, ऑन साइडला फटका खेळलाय. सिंगल डबलचा प्रयत्न आणि 2 धावा देखील वेगाने कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आहे. 2 धावा जरूर मिळतील. 2च्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचेल ती 13 या आकड्यावरती. थोडी सुरुवात आपण पाहिली ओमकार तर खराब नव्हती. अगदी 11 धावा आल्या होत्या. अर्थात पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 10 पेक्षा जास्त धावा म्हणजे चांगल्या धावा आहेत. लो फुल टॉस होता, ऑन साइडला परत एकदा मारण्याचा प्रयत्न, मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला. कल्पेश हा फिल्डर बॉल पर्यंत पोहोचेल, चेंडूची फेकी होईल. त्या दरम्यान फक्त एकच धावेला प्राधान्य फलंदाजाच्या माध्यमातून दिलं जात आहे. सिंगल डबल धावाने धावफलक हलत ठेवण्याचं काम. फुल लेनचा बॉल होता. गुड फिल्डिंग, चांगली कॅच, परफेक्ट फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. आणि इथून ऋतिक मस्कर त्या ठिकाणी होता आणि हा पहिला विकेट डाऊन, पहिला हादरा मिळालाय तो शर्मा 11 या संघाला. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला बाद होणारा खेळाडू नागेश गांधी आपण पाहतोय. नवीन फलंदाज डावखुऱ्या हाताचा रितेश भाटकर. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, फिल्डर तैनात आहे. फक्त एक सिंगल मिळेल. अगदी थ्रो देखील झालाय चांगला. थोडीशी खराब फिल्डिंग. विकेट किपर आपण पाहतोय. या चेंडूवरती मिळतील त्या 2 धावा. 5 स्ट्राईक चेंज नसेल. बॉल डिक्लेअर झोन मध्ये गेला ना, मग स्ट्राईक चेंज नाही आहे. बॅटला लागून नाही गेला. नितीनला स्ट्राईक असेल. पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंच जो निर्णय देतील तो अंतिम असेल. ओके, 2 धाबा. पंच रन किती आहेत? 2 ना. ओके, चला 2 धावा या चेंडूवरती मिळाल्या. पहिल्याच बॉलवरती थोडी खराब फिल्डिंग. थ्रो चांगला झाला होता. विकेट किपरनं थ्रो गॅदर करत असताना थोडीशी चूक केली आणि त्यानंतर बॉल मात्र डिक्लेअर झोन मध्ये गेला आणि तिथे मिळाली ती एक सिंगल फॉर द विकेट. ओ फुल टॉस बॉल होता. इथून फटका मारण्याचा प्रयत्न, अगदी लो फुल टॉस चेंडू फ्लाय होणारा पायावरती लागला. निर्धाव. 1 धाव या चेंडूवरती लेगबाईच्या साह्याने मिळेल. एकीच्या मदतीने संघ पोहोचला तो 17 या आकड्यावरती. या षटकातील देखील अजूनही उर्वरित आपण पाहिलं तर एक चेंडू, शेवटचा बॉल मात्र बाकी. या षटकामध्ये गोलंदाज प्रथमेशनं चांगली गोलंदाजी केली आहे. जास्त धावा खर्च केल्या नाहीयेत. अद्याप एकही मोठा फटका खाल्लेला नाहीये. चांगल्या लेंथ वरती गोलंदाजी राहिली आहे. संघाची धाव संख्या 17 वरती आपण पाहतोय. ओव्हर द विकेट. शेवटचा बॉल फुल टॉस होता. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, बॉल सीमा रेषा जवळ. वॉट कॅच ऑफ दी डे. हर्षद होते त्या ठिकाणी. बेमिसाल झेल टिपलाय आणि हा फलंदाज बाद.
थँक्यू डीजे. 17 धावा फलक्यावरती 2 ओव्हर नंतर आपण पाहतोय 8.50च्या सरासरीनं बॅटिंग करणाऱ्या शरणा 11 या संघानं धावा बनवल्यात. शेवटच्या बॉलवरती फटका चांगला होता, परंतु त्यापेक्षा फिल्डिंग चांगली राहिली हर्षद या खेळाडूची, आणि त्यानंतर फलंदाज मात्र बाद झालाय. न्यू बॅटर मैदानावरती नवीन खेळाडू इनॅट नंबर 4 वरती प्रवीण जगदाळे आणि त्यानंतर रिद्धेश भाटकर ही जोडी सध्याच्या स्थितीला मैदानात आहे. दोन्हीही डावकुऱ्या हाताचे. प्रवीण उजव्या हाताचा फलंदाज, रिद्धेश डावकुऱ्या हाताचा फलंदाज. गोलंदाजीच्या मार्क वरती इनॅट नंबर 3 वरती गोलंदाज, टीमचा कर्णधार, टीमचा लीडर, टीमचा सेनापती कल्पेश घरत उर्ध विकेट. ओ सुरेख चेंडू, अफलातून गोलंदाजी. पहिलाच बॉल टप्पा खाल्यानंतर थोडसा आपण पाहिला तर आतमधीतल्या दिशेने चेंडू टर्न झालाय. अगदी आपल्याला देखील वाटलं होतं इथून लेफ्टी बॅट्समन साठी उजव्या हाताचा गोलंदाज कधीही ब्रेक पद्धतीचे चेंडू हाताळत असतो, चेंडू बाहेर निघत असतात, परंतु हा चेंडू आतमध्ये त्याला एक आगल्या वेगळा प्रयत्न कल्पेश घरतचा सक्सेस ठरलाय. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे. ओ फ्लाय फ्लाय हो ना, चेंडू अडवला फिल्डरनं. एक सिंगल रन कंप्लीट. फिल्डिंग चांगली चालू आहे काणिपनाथ या संघाची. सिंगल रन, सिंगलच्या बरोबर धावा संख्या पोहोचेल ती 18 या आकड्यावरती. प्रवीण जगदाळे आता स्ट्राईक एंड वरती, एक विस्फोटक फलंदाज. आता या मॅच मध्ये संघ थोडासा मी तर म्हणे अडचणीत सापडला. इथून अडचणीतून बाहेर काढण्याची जिम्मेदारी आता फलंदाज प्रवीण जगदाळे आणि रिद्धेश भाटकर या खेळाडूवरती असेल. फिल्डिंगची विवरचना वारंवार कल्पेश घरतच्या माध्यमातून बदलण्यात येते. एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर लॉंग ऑफ, एक फिल्डर लॉंग ऑनला, एक फिल्डर अगदी खाली आपण पाहतो बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये, एक फिल्डर डीप मिड विकेटला देखील आहे. चौफेर मैदान नाही आहे तरी देखील अगदी फिल्डिंग पाहिली तर चौफेर पाहायला मिळाली आहे उर्ध विकेटनं. ओ काय चेंडू टाकला, अफलातून गोलंदाजी. ही खासी येते कल्पेश घरतची. चेंडू हातबट टर्न होतो पडल्यानंतर, आणि तदनंतर मात्र निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. डॉट बॉल. तीन चेंडू अवघी एक धाव कल्पेश घरत या गोलंदाजानं खर्च केली आहे. प्रवीण स्ट्राईक एंड वरती आहे उर्ध विकेट. रनअप मध्ये थोडीशी चुकी पाहायला मिळाली. पंचांचा मात्र डेड बॉलचा इशारा. हा चेंडू परत एकदा टाकावा लागेल. धावसंख्या 18 वरती. पहिल्या षटकाचे एक मोठा फटका वगळता, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आणि त्यानंतर आता तिसऱ्या षटकामध्ये देखील मोठा फटका आला नाहीये. उर्ध विकेट. सुरेख चेंडू, चांगला लेंथ वरती बॉल टप्पा खाल्ल्यानंतर बाहेरच्या दिशेने टर्न होतोय. दोन्ही बाजूला चेंडू टर्न करण्याची क्षमता आहे या गोलंदाजामध्ये. चांगली गोलंदाजी. 4 बॉल वरती फक्त एक धाव खर्च केली आहे. अगदी रनअप आपण पाहिला तर 10-12 पावलांचा रनअप आहे. सर्कल मधून तो रनअप घ्यायला स्टार्ट करतोय. गोलंदाजी करताना फॉलो थ्रू आणि रिदम देखील या गोलंदाजाचा चांगला आहे. विनोद, आपण स्ट्राईकला प्रवीण यायला पाहतोय. प्रवीण थोडासा चाचपडलाय. अगदी किपर आपण पाहतो आता क्लोज झाला. कदाचित ज्या ज्या वेळेला चेंडू डॉट होतो फलंदाज, त्या त्या वेळेला एखादा प्रयत्न होतो की डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा. इथून फटका फसलाय, बॉल मात्र हवेत. फील्ड डाऊन दी बॉल आणि जजमेंट चुकलं जात आहे. प्रथमेश होते त्या ठिकाणी, चूक मात्र झाली आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहताय चेंडू समजलाच नाहीये, बॉल पर्यंत पोहोचले परंतु बॉल हाताला देखील लागला नाहीये, आणि त्यानंतर चिल ड्रॉप झालाय. सिंगल रन मिळेल ती प्रवीणला, आणि बॅटिंग करणारा शरणा 11 या संघाला, आणि धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या पोहोचेल ती 19 आकड्यावरती. शेवटचा बॉल या षटकातील शिल्लक आहे. अगदी लो स्कोरिंगची मॅच होती की काय. मागच्या अगदी कालच्या दिवशी ओमकार आपण पाहिलं तर चेसिंग करणारा संघ विजयी झाला नाहीये, म्हणजे बॅटिंग करणारा संघ विजय राहिलाय. परंतु आज तो इतिहास बदलेल का? कारण सध्या तरी पाहिलं तर 19 धावा म्हणजे या मैदानावरती फार धावा नाहीयेत. धावांचा पाऊस या मैदानावरती सातत्यानं पडत असतो. हा चेंडू थोडी दिशा भरकटलाय. आउटसाइड ऑप्शन ठेवण्याचा प्रयत्न होता कल्पेशचा. पंचांचा मात्र वाईड बॉलचा इशारा येतो. एक्स्ट्रा रन पुनश्च बहाल केली जाते. एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्या पोहोचेल ती 20
मोठ्या आकड्यावरती 20. राऊंड द विकेट, गोलंदाज तयार आहे. फिल्डिंग वारंवार चेंज पाहायला मिळाली आहे. 20 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा बॉल आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, यावेळेस देखील फटका फसलाय. बॉल हवेत आहे. कल्पेश स्वतः बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. या ठिकाणी काय घडेल पाहावं लागेल, परंतु 2 रन्स या सहजरित्या धावून कंप्लीट झाल्यात आणि इथून मात्र तिसऱ्या षटकाची होईल समाप्ती. 3 ओव्हर नंतर बॅटिंग करणारा शर्मा 11 हा संघ जाऊन पोहोचला. तो 22 आकड्यावरती मैदानात पाण्याची व्यवस्था करायची. डीजे चला स्पीडअप करायचं आहे. जास्त वेळ पंच खेळाडूंना घेऊन देऊ नका, टाइमपास नकोय. चौथं षटक होईल स्टार्ट. चौथ्या षटकासाठी स्लॉग ओव्हरच्या षटकासाठी गोलंदाज आलाय प्रतीक भोईर. धाव संख्या 22. पहिलाच बॉल ओव्हर द विकेट न. पहिलाच बॉल बॅक फुट वरती गेले. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, झेल ड्रॉप. हर्षद आहे त्या ठिकाणी आणि चांगली फिल्डिंग देखील केली आहे, परंतु आता मात्र थोडी खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. झेल हाताला लागला देखील, परंतु त्यानंतर झेल सुटलाय. बरेचसे जीवनदान फलंदाज प्रवीण जगदाले या फलंदाजाला मात्र मिळालेत, परंतु जीवनदान मिळाले त्या जीवनदानाचा फायदा घेणं देखील तितकं गरजेचं आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या पोहोचेल ती 23 या आकड्यावरती. रिद्धेश भाटकर आता स्ट्राईक एंड वरती ओव्हर द विकेट डब. चेंडू बाउन्स करण्याचा प्रयत्न होता. थोडीसा खराब चेंडू पाहायला मिळालाय. पंचांनी मात्र वाईट बॉल घोषित केला. एक्स्ट्रा रन मिळेल ती बॅटिंग करणारा शर्मा 11 या संघाला आणि धावसंख्या पोहोचेल ती 24 या आकड्यावरती. 5 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 5 बॉल वरती एखाद दुसरा मोठा फटका जर आला, एक फायटिंग टोटल, एक डिफेंडिव्ह टोटल जर बनवली, तर मात्र सेकंड बॅटिंग करत असताना थोड्याशा धावा काणीतना त्या संघाला मात्र जड जाऊ शकतात. इथून देखील बॅकफुट वरती येऊन मारण्याचा प्रयत्न, हवेत होता बॉल. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाहीये. स्वतःकडे प्रवीण या खेळाडूंना मात्र आता स्ट्राईक ठेवली आहे. 25 धावा धावफलकावरती लागतील. 3 ओव्हर ओमकार आपण पाहिलं, 3 ओव्हर मध्ये एकही मोठा फटका आला नाही. अर्थातच काणीपिरनाथ या संघाची मात्र चांगली गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या ओव्हरला आपण पाहिलं एक चौकार आला आणि तदनंतर एखादा मोठा फटका एकही आला नाहीये. परंतु हे स्लॉग ओव्हरचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. या षटकामध्ये जर धावा आल्या तर फायदेशीर असतील, अन्यथा मग
ऑन साइडला हा फटका पाहायला मिळालाय प्रवीणचा. मिड विकेटला फिल्डिंग थोडी खराब. एक धाव कंप्लीट होते, दुसरीचा प्रयत्न. 2 धावा देखील वेगाने कंप्लीट. ज्या धावा तुम्ही आता गमावताय त्याच धावा तुम्हाला नंतर सेकंड बॅटिंग करत असताना थोडेसे जड जाऊ शकतात. हा विचार करायला हवाय तो कानिपनाथ 11 या संघानं. 27 वरती संघ पोहोचला. उर्वरित चेंडू बाकी आहेत. आता मोठे फटके पाहिजेत, आता नाही तर कधीच नाही. सामना जर गमावला तर या स्पर्धेतून ओ बाट चिकट बॉल हवेत होता, बॅनरला लागला. एक सिंगल कंप्लीट. सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. 28 वरती संघ पोहोचायला अजून देखील 2 चेंडू या षटकातील मात्र पेंडिंग आहेत. 2 बॉल वरती देखील एखादा मोठा फटका जर आला, 35-36 धावा जरी झाल्या तरी देखील मॅच चुरशीची होऊ शकते. एक टफ फाईट आपल्याला मॅच मध्ये पाहायला मिळेल. प्रतीक भोईर चांगली गोलंदाजी अद्याप केली आहे. रितेश भाटकर आता स्ट्राईक एंड वरती आहे. सुरेख चेंडू पाहायला मिळालाय आउटसाइड ऑफ स्टंप. अगदी अँगलचा यूज करत अँगलनं बॉल मात्र बाहेरच्या दिशेने टाकलाय गोलंदाज प्रतीक भोईरनं. निर्धाव चेंडूची सांगत. शेवटचा बॉल या षटकातील मात्र शिल्लक आहे. फक्त धावा धाव फलकावरती 28 आहेत. शेवटचा बॉल कशा पद्धतीने डिलीव्ह होईल. लास्ट बॉल वरती जरी षटकाराला 34 धावा जरी झाल्या तरी 34 धावांच्या जोरावरती हा संघ कदाचित डिफेंडेबल धावा बनवू शकतो ओर द विकेट. हो सुरेख चेंडू पाहायला मिळाला. फक्त फ्लिक केलाय बॉलला. शॉट मिड विकेटला फिल्डर तैनात. एक रन चालाकीने दुसरीचा प्रयत्न. 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2च्या बरोबरीनं पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करणारा शरणा 11 या संघाने धावा बनवल्यात त्या फक्त आणि फक्त 30 धावा. आणि येणाऱ्या 24 बॉल वरती कानिपनाथ 11 या संघाला विजयासाठी 31 धावसंख्येची गरज. पुढच्या मॅच साठी विनंती अन्वेषा मेकोर आणि मिहान 11 दोन्ही संघाच्या कॅप्टनला आमचा कॉल असेल. आपण टॉस बॉक्स मध्ये दाखल व्हा. मिहान 11 आणि अन्वेषा मेकोर 11 दोन्ही कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी दाखल व्हायचंय. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित झालेत. अन्वेषा मेकोर त्यांना फाईट देतोय संघ मिहान 11. आजच्या दिवसातील दुसरी लढत आपण पाहणार आहोत. काटा कॉल केलाय, छापा पडलाय.
टॉस जिंकला अन्वेष मेकोर टीमनं. 4 ओव्हरची मॅच. निर्णय काय असेल? निर्णय सांगतो थोड्या वेळात. निर्णय लगेच सांगा. आणि रणनीती समोरच्या टीमच्या विरोधात कशी असेल? म्हणजे बॅटिंग करण्याचा निर्णय असेल तर मग किती धावा बनवाल, आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय असेल तर किती धावापर्यंत त्यांना रोकाल? बॅटिंग करण्याचं झालं तर 50+ करण्याचा प्रयत्न करू, आणि फिल्डिंग जर घ्यायचं असेल तर 50च्या आत रोखण्याचा प्रयत्न करू. ओके, ठीक आहे. खूप सारा शुभेच्छा तुम्हाला देखील. 2 मिनिटं या. ठीक आहे, चला. टॉस या ठिकाणी जिंकलाय अन्वेष मेकोर या संघानं, आणि निर्णय असेल तो गोलंदाजी करण्याचा. सतीश पाटील, आणि त्यानंतर आपण पाहतोय अर्षद शेख. ही सलामीची जोडी मैदानात कानिपतात त्या संघाकडून. पहिला गोलंदाज नंदू घरत. लो फुल टॉस बॉल होता ऑन साइडला. स्वागत अगदी चांगलं केलं या बॉल वरती. हा बिग हिट, षटकार. जरा थांबा. जर लाईव्ह मध्ये दिसत असेल तर आपण चेक करू. सिक्स आहे. 6 धावा. बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ, अगदी परफेक्टली तिथेच बॉल पडला. सुरुवात दमदार करून दिली आहे ती फलंदाज अर्षद शेख या खेळाडूंना. दुसरा चेंडू क्लासिकल फटका. वॉट स्ट्रोक. एक्सलंट फटका पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून बॉल सीमारेषा पलीकडे. एक और चौकार. 4 धावा. दोन बॉल 10 धावा. 2 बॉल वरती दमदार सुरुवात बॅटिंग करणाऱ्या कानिपनाथ 11 या संघाची पाहायला मिळाली. हर्षद शेख या फलंदाज मात्र आता आक्रमण करतोय. थोडासा खराब चेंडू पाहायला मिळतोय. नंदू घरत यांच्यावरती थोडासा दबाव आता वाढलाय, कारण ज्या वेळेला फलंदाज बॅटिंग करत असताना सुरुवात चांगली करत असतो त्यावेळेला गोलंदाजावरती दबाव हा वाढत असतो. ऑन साइडला फटका चांगला. एट्सचा बाहुबली आणि क्लीन स्ट्रोक. बॉल सीमारेषा पलीकडे. 1 मोर बिग हिट, षटकार. सो मच डीजे, थँक्यू. पहिल्याच बॉल वरती आक्रमण, दुसऱ्या बॉल वरती चौकार, आणि हा तिसरा बॉल षटकार. खराब बॉल होता. लो फुल टॉस. बॉल सीमारेषा पलीकडे. वॉट बॅटिंग. काय फलंदाजी चालू आहे. एट्सचा बिग हिट, आणखीन एक षटकार. चार. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. हवे ते मिस टायमिंग झालेत. झेलची संधी. सेकंड थर्ड अटेम्प्ट मध्ये हा झेल कॅरी केला आहे आणि पहिला विकेट डाऊन, परंतु आपलं काम अगदी चोखरित्या बजावलंय ते अर्षद शेख या खेळाडूनं. फलंदाज बाद.
प्रतीक भोईर नवीन फलंदाज येणार नंबर 3 वरती आता मैदानात. पहिल्याच ओव्हरमध्ये टोटली ओमकार आपण पाहिल्या तर 23 धावा धावफलक्यावरती आणि उर्वरित आता पाहिलं तर फक्त 8 धावा संख्येची गरज आहे. फक्त 8 धावा बनवायच्यात. आव्हान अतिशय सोपं आहे. सोपं म्हणण्यापेक्षा मी तर म्हणेन गोलंदाजी पहिल्या सत्रामध्ये जी चांगली केली होती त्याचा हा फायदा आहे. बॅकफुट वरती फक्त पंच ढकललाय बॉलला आणि आता हा सामना बॅटिंग गोलंदाजी करणारा शरणा 11 या टीमच्या हातातून निष्ठच चालला. येतोय हा शेवटच्या बॉलवरती चौकार. पहा इथूनच चेंडू चेक करून घेऊन जा अशी विनंती आहे. 2 बॉल आपण सुरुवातीला चेक करा. एक हरवला तर तो बॉल घेतला जाईल. धाव संख्या 27. 4 ची गरज. चार धावांची गरज आहे. रिद्देश नवीन गोलंदाजीच्या मार्क वरती आपण पाहू शकताय. मॅच सोपी झाली आहे. मॅच सोपी झाली बॅटिंग करत असताना. अकुटप्पा शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल होता. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू चालला आहे. तिथे मिळेल फक्त एक सिंगल रन. फटका चांगला होता. आउटफील्ड खराब आहे. भावेश पाटील आमचे साथी कॉमेंटेटर आज देखील त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. पहिली त्यांची मॅच होती त्यामुळे ते थोडेसे व्यस्त होते परंतु त्यानंतर आमच्या सोबत जोडले जातील. ऑन साइडला फटका पाहायला मिळाला डीप मिड विकेटला जिथे फिल्डर तैनात. मिळेल फक्त एक सिंगल. धावसंख्या पोहोचेल 29 वरती. आणखीन 2 धाव्यांची गरज. चला नेक्स्ट मॅच रेडी राहायचा. अन्वेषा मेकोर आणि मिहान 11 उर्ध विकेट न फक्त बॉलला स्लाइस केलंय. विकेटची चान्स आणि इथून फलंदाज बाद. 2 धावा पाहिजेत फक्त. कल्पेश नवीन फलंदाज आता मैदानात गेलाय. कल्पेश स्ट्राइक एंडला. 2 पाहिजेत विजयासाठी अजूनही. पहिलाच बॉल तडाका. एम.एस. धोनी स्टाईलने सामना केलाय फिनिश आणि हा सामना सहज सोप्यारीत्या जिंकलाय तो बॅटिंग करणाऱ्या कानिपनाथ 11 या संघाने. वेल प्लेड. चला जो संघ बॅटिंग करणारा असेल त्यांचे 2 जे खेळाडू